गावामध्ये 13 वर्षीय बालिकेवर अत्याचार झाला। 55 वर्षाच्या नराधमाकडून हा अत्याचार केला गेलाय। नराधमाला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। संशयित आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार आहे। मालेगावात 13 वर्षीय बालिकेवर अत्याचार केला गेला। 55 वर्षीय नराधमानं हा अत्याचार केलाय। दरम्यान या नराधमाला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि संशयित आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुद्धा होणार आहे। धक्कादायक प्रकार हा मालेगावात घडलाय। याआधी सुद्धा या परिसरात एका चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला होता। वातावरण संपूर्ण राज्यभर तापलं होतं आणि आता या 55 वर्षीय नराधमानं 13 वर्षीय बालिकेवर अत्याचार केलाय। या संदर्भातील अधिक माहिती घेऊया। आपले मालेगावचे प्रतिनिधी संतोष खताळ आपल्या सोबत जोडलेले आहेत। संतोष, नाशिकच्या मालेगावमध्ये सध्या चाललं तरी काय असा प्रश्न सध्या नागरिकांकडून उपस्थित होत आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये सध्या जवळजवळ आता या डोंगराळची जी घटना ताजी असतानाच मालेगावमध्ये आज परत एकदा 6व्यांदा एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला। त्यानंतर मालेगावकरांच्या भावना या अगदी संतप्त झाल्या असून आज मालेगाव कोर्टात या आरोपीला हजर केला असता त्याला न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। मात्र नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या एकदम संतप्त झाल्या असून मागील काही 15-20 दिवसापूर्वीच डोंगराळ येथील जी घटना घडली त्यानंतर महाराष्ट्रभर त्याचा संताप उसळला आणि संतापाची लाट उसळली। त्या लाटेनंतर ठिकठिकाणी रस्ता रोको करण्यात आला। त्यानंतर मंत्री असो, आमदार असो, खासदार असो सगळे या डोंगराळ गावात गेले। त्यानंतर आरोपीला कठोरात कठोर फाशी होऊन त्याला आमच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी देखील या नागरिकांनी केली। त्यानंतर मोठा जमाव ज्यावेळेस कोर्टात त्याला हजर करायचे होते त्यावेळेस मात्र कोर्टात सुद्धा जमावाने तेथे मोठा दगडफेक आणि लाठीचार्ज झाला। त्यावेळेस अक्षरशः जमाव इतका आक्रमक होता की पोलिसांची सुद्धा धावपळ उडाली। त्यानंतर राजकीय जे नेते मनोज जरांगे पाटील असेल, एकनाथ शिंदे असतील यांनी देखील फोनवरून या घटनेची माहिती घेतली व तात्काळ आरोपीला अटक करत कारवाई करत यानंतर त्या आरोपीला कोर्टात VC-द्वारे हजर करण्यात आलं। मात्र जमाव तरी देखील कोर्टाच्या बाहेर काही काळ उभा असल्याने तिथे देखील तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानंतर आज ही घटना घडत नाहीच, तेच वारंवार असे 4-5 गुन्हे जे आहे हे सारखे मालेगावमध्ये अशा लैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडले असून पोलीस नेमकं करते तरी काय असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। मात्र आज ही जी घटना घडली काल डोंगराळनंतर मालेगावात एक मतिमंद मुलगी ही शाळेतनं घरी जात असताना त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एक इसम असला होता। त्याने त्या मुलीला गाडीवर बसून गिरणा धरण जे आहे त्या गिरणा धरणाच्या गावाकडे जात असताना त्या मुलीवर त्यांनी लैंगिक अत्याचार करत तिला हे केलं। मात्र जागरूक नागरिकांनी त्याला वेळीच अडवण्याने त्या ठिकाणी त्याला शोध देत पोलीस स्टेशन मध्ये हजर केल्यानंतर मोठा काही काळ देखील तणाव झाला होता। त्याचप्रमाणे मालेगावात आज त्याला कोर्टात हजर केल्यानंतर कमीत कमी त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी VC-द्वारे देण्यात आली व आज मालेगावात देखील मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता व मालेगावकरांच्या ज्या भावना आहे ह्या अक्षरशः संतप्त झाल्या आहे की मालेगाव पोलीस नेमकं करतं काय अशा या लिंग पसाट लोकांना न्यायालयात हजर करण्याला VC-द्वारे हजर करत असून पब्लिक नागरिक असे म्हणतात की हे जे लोक आहे यांना आमच्या ताब्यात द्या जेणेकरून यांना शासन आम्ही करू अशी मागणी मालेगावकरांकडून होत आहे। जी संतोष, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।